अमित साटम यांनी आता महापालिकेला, मुंबई महापालिकेला घरचा आहेर देऊ केलाय। विहानला कुणी मारलं असा सवाल त्यांनी विचारलाय। मुंबई भाजप अध्यक्ष आणि भाजपचे आमदार अमित साटम यांनी फेसबुक पोस्ट केली, त्याच्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी आता खळबळ उडाली आहे। हु किल्ड विहान, बीएमसी इन्स्टिट्स नो वन। हु किल्ड विहान, बीएमसी इन्सिस्ट नो वन अशी पोस्ट त्यांनी फेसबुकवरती टाकलेली आहे। आता अमित साटम यांनी देखील मुंबई महापालिकेला घरचा आहेर दिलेला आहे। हेच ते अमित साटम आहेत यांनी मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून देखील काम केलेले। हेच ते अमित साटम आहे जे भाजपचे आमदार आहेत आणि आता मुंबई भाजप अध्यक्ष आहेत। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सुमित सावंत आता या क्षणाला आपल्या बरोबर आहेत। सुमित, आता अमित साटम देखील बीएमसीला घरचा आहेर देताना दिसत आहेत। अमित साटम हे मुंबई भाजपचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या अखत्यारीत किंवा त्यांच्याच सल्ल्यानं मुंबई महानगरपालिकेचा कारभार चाललाय असं म्हटलं जातं। दुसऱ्या बाजूला तेच अमित साटम आता थेट प्रशासनावर टीका करताना दिसत आहेत, कारण विषय तितका संवेदनशील आहे। त्याच विषयावर आज महापौरांनी थेट विरोध केलेला होता किंवा महापौर म्हणाल्या आपल्याला हा अहवाल मान्य नाही, आणि तशीच प्रतिक्रिया किंवा त्याहून अधिक ही अमित साटम यांची प्रतिक्रिया आहे। अमित साटम यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे आणि या पोस्टमध्ये फक्त एवढंच लिहिलेलं आहे, हु किल्ड विहान, बीएमसी इन्सिस्ट नो वन। पण सुमित, न बोलून सुद्धा म्हणजे या विषयावर जर ते व्यक्तच झाले नाहीत किंवा या गोष्टीचा निषेध नाही केला तरी अमित साटम यांची अडचणच आहे असंच म्हणावं लागेल। खरं आहे, एका बाजूला विहीर आहे, दुसऱ्या बाजूला आड आहे, आणि दुसरीकडे नेमकं करायचं काय हा देखील तितकाच महत्वाचा प्रश्न आहे। आणि जर का जनतेसोबत आपण आहोत, जनतेसोबत आपण राहू हे जर सांगायचं असेल तर, दाखवायचं असेल तर त्यासाठी ही पोस्ट आहे। पण आता या पोस्टवर न थांबता थेट आयुक्तांवर दबाव न म्हणण्यापेक्षा आयुक्तांना आदेश देऊन, वरिष्ठ पातळीवरून आदेश देऊन तुम्ही या सगळ्या संदर्भात थेट आता बाहेरची त्रयस्थ संस्था नेमा आणि त्यांच्या मार्फत चौकशी करून विहानला न्याय द्या, हीच भूमिका या सगळ्या सत्ताधाऱ्यांना आता घ्यावी लागणार आहे आणि ती लवकरात लवकर घेतली जाईल हीच अपेक्षा आहे। केवळ या पोस्ट करून न थांबता या सगळ्या भूमिका आता सत्ताधाऱ्यांना घ्याव्या लागणार आहेत, कारण आयुक्तांनी अहवाल स्वीकारला, जो जाहीर केलाच नाही, तो अहवाल बाहेर आलाच नाही। थेट फक्त त्यांनी प्रेस नोट काढली आणि त्याच्याच आधारे बातम्या येत आहेत। पण अहवालात नेमकं काय म्हटलंय, खरा अहवाल काय तो देखील जाहीर करणं गरजेचं आहे। आणि दुसऱ्या बाजूला नव्यानं पुन्हा एकदा एक बाहेरची संस्था नेमून त्यांच्या मार्फत चौकशी व्हायला हवी आहे आणि हे आदेश आता देणं गरजेचं आहे, ना की केवळ फेसबुक पोस्ट करून शांत राहणं। धन्यवाद सुमित या सगळ्या माहितीबद्दल।